सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। नमस्कार, आज आपण नाशिक येथील तपोवन या ठिकाणी आहे। तप आणि वन याचा अर्थ तपश्चर्या करण्यासाठी असलेलं वन ही तपोवन। खरं तर राम, लक्ष्मण आणि सीता यांचं पदस्पर्शाने पावन झालेलं असे तपोवन नाशिक या ठिकाणी आहे। आणि आज आपल्या बरोबर तपोवन मध्ये हिंदू महासभेचे आनंद दवे सर जे आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। तपोवन मध्ये गेले अनेक दिवस नाशिक शहराचा जो श्वास आहे तो श्वास राज्य सरकार तोडायचं ध्येय धोरण आखले का, हा पहिला प्रश्न। नाही, राज्य सरकारची हिंदूंविषयी किती खरंच प्रामाणिकता याच्याविषयी आमच्या मनात शंका येते। आज समस्त हिंदू, फक्त पुण्यातला, नाशिकला, महाराष्ट्रातला नाही, देशातलं हिंदूचं इथं लक्ष आहे की असा कुठे न्याय असू शकतो की एका सणासाठी बाकीची हजारो शेकडो वर्षांची परंपरा झाडं तोडायची, वनस्पतीचा नाश करायचा, लोकांचं जीव जगणं असह्य करायचं आणि भावना तीव्र असताना सरकारपर्यंत लेखी स्वरूपात सुद्धा भावना जाव्या यासाठी आमचे मित्र रोहनजीने याची काय एक सूचना पेटी तयार केलेली आहे। माझं नाशिककरांना आव्हान, आपली सुद्धा मते याची द्यावी, ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील। समस्त महाराष्ट्रातील लोकांनी एकीकडे नाशिकला यावं, या पेटीचं वजन वाढवावं, तुमच्या भावना आहेत त्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना कळतील आणि चांगला निर्णय घेतला जाईल। कोणत्याही परिस्थितीत नाशिकमध्ये एकही झाड तुटलं जाणार नाही याच्यासाठी हिंदू महासभा मरेसपर्यंत प्रयत्न करेल, एवढं नक्की। तुमची एक घोषणा आहे, झाडे लावा आणि सरकार जिरवा, याच्या मागचं धोरण काय? कसं आहे ना, सरकार एकीकडे झाडं तोडण्याची भाषा करत असताना सरकारची आम्ही कशी जिरवू शकतो? तुम्ही तोडा, आम्ही लावू, बघू कोण थकतंय। सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे की काय बी होते आम्ही झाडं तोडणार, तर हिंदू महासभेचा काय स्टँड असेल याबद्दल? आमचा प्रयत्न आहे, आमच्याकडे जी काय ताकद परमेश्वरांनी दिली आहे, जी हिंदू समाज आमच्या मागे उभा राहील, काही होऊ द्या, जोपर्यंत आम्ही आहे जब तक है जान झाडं तोडू देणार नाही। आणि माझं म्हणणं जर असं खरं गिरीशजी बोलले असतील तर अत्यंत चुकीचं बोलले। आयुक्तांची प्रेस कॉन्फरन्स आहे की आम्ही एकही झाड तोडणार नाही, सन्माननीय देवेंद्रजी म्हणतात की अजून निर्णय झाला नाही कोणती झाडं तोडायची। त्यात जर महाजन साहेब म्हणत असतील की सगळी झाडं तोडणार तर सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध करतो। दुसरं, आता मला कळलं की 13,000 झाडं मागच्या 2-4 दिवसात आणली गेली आहेत आणि आता त्याला जमीन शोधतात की ती झाडं कुठे लावायची, तोपर्यंत झाडं मरून जातील, म्हणजे परत 13,000 झाडं आणायची, परत नाशिककरांचा पैसा खर्च करायचा। नाशिककरांनी सावध व्हावं आता की ही कुऱ्हाड झाडात नाही तुमच्या मानेपर्यंत आली आहे, ती तुम्हाला करावं लागेल। रोजी आपण गोदावरीशी काय सांगणार होता? माझं म्हणणं असं होतं की ही जी 15,000 झाडं जी गिरीश महाजन साहेब नाशिकमध्ये आणताय राजामुंद्रीवरून, एक चांगला उपक्रम आहे, परंतु आमची अशी इच्छा आहे की हे जे झाडं आहेत ही इतरत्र न लावता गोदावरी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत, कपिला आहे, अरुणा आहे, वरुणा आहे, नंदिनी आहे, त्यांच्या जर कॅनव्हासमध्ये जर त्या लावल्या गेल्या तर अंडर वॉटर रिचार्ज वाढेल, क्लायमेटिक कंडिशन चांगल्या होतील आणि प्रदूषण होणार नाही। त्यामुळे आमच्या सर्व सहकाऱ्यांची विनंती आहे शासनाला की आपण त्या संदर्भात निर्णय करावा आणि हे जे झाडं आहेत हे नदी किनारी लावावे आणि नदीचा प्रवाह हा जिवंत करावा। बरं, अनेक होता एक जाता प्रश्न, इथे एक 200-300 झाडं तोडली गेल्यात आणि तिथे एक प्लांट चालू आहे, तर एसटीपी प्लांट चालू आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगचाल? मला आताच खरं माहिती मिळाली, त्याच्यावर हरकत प्रमाणपत्र घेतलं होतं, त्याच्यावर सरकारची सही सुद्धा मिळाली। आमची तुमच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सुद्धा सांगितलं। असं असताना फक्त मस्ती आणि सत्तेचा माज की कोणतेही इंटिमेशन नाही देता ती झाडं तोडण्यात आली, त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल का, पोलिसांची तक्रार करता येईल का, या सगळ्या आमची वकिलाकडे आम्ही चर्चा करतो आहोत। 1-2 दिवसात हिंदू महासभेचं नाशिककरांसाठीचं पुढचं पाऊल नक्की कळेल। येणाऱ्या 2 दिवसात हिंदू महासभेचं नाशिककरांसाठी असलेलं पाऊल नक्कीच 2 दिवसात आम्ही कळवू। त्याचबरोबर झाडे लावा आणि सरकारची जिरवा असा संदेश दिलेला आहे आणि हिंदू महासभा कायमपणे नाशिककरांच्या ठामपणे पाठीशी राहील असं आनंद दवे सर यांनी सांगितलेलं आहे। विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, नाशिक।